किलो धान्य घेऊन आले का किलो टेन्शन घेऊन आले? हालेलुया. Hello, Pastor, please come forward, please. No, please, come. आम्हाला आनंद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. धन्यवाद येशू. Today is Kilo Sunday. आज किलो संडे आहे. So you brought some kilo तुम्ही object or that things. तुम्ही काही वस्तू 1 किलो वस्तू आणलेली आहे काय? Who brought? If you never brought, there is shop you can go and brought, not now, after meeting. जर तुम्ही आणलेलं नसेल तर काही हरकत नाही, बाहेर दुकान आहे, तुम्ही जाऊन आणू शकताय, पण आता नाही, आपली मीटिंग संपल्याच्या नंतर जाऊन घेऊन येऊ शकताय. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. You can bring from there. तुम्ही त्या ठिकाणाहून ते आणू शकताय. Hallelujah. Hallelujah. See, our God is giver. आपला देव जो आहे तो देणारा आहे. Tell your neighbor, my God is giver. शेजाऱ्याला हातात हात देऊन सांगा, माझा देव देणारा आहे. Heavenly Father, He has given His begotten Son for you and me. त्या स्वर्गीय पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिला आणि तुमच्यासाठी पण. For me and you, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी त्याने एकुलता एक पुत्र दिला. He has given His begotten Son. त्याचा जो एकुलता एक पुत्र होता तो त्याने दिला. And that Son, आणि तो पुत्र, He has given His body as a sacrifice on that cross before 2000 years ago. आणि त्यांनी त्या एकुलत्या एका पुत्रानं त्याचं जे शरीर आहे ते बलिदानाच्या द्वारे त्या वधस्तंभावर, त्या क्रूसावर 2000 वर्षापूर्वी त्याने देऊन टाकलेलं आहे. फॉर यू अँड मी. आणि ते शरीर त्याने त्या वधस्तंभावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. ही इज गिव्हर. तो देणारा आहे. फादर इज गिव्हर. तो पिता जो आहे तो देणारा आहे. सो हिज चिल्ड्रन शुड बी गिव्हर. म्हणून त्याचे जे लेकरं आहेत ते लेकरं सुद्धा देणारे आहेत. देणारे असलेच पाहिजे. दे शुड बी गिव्हर. ते देणारे असले पाहिजे. हालेलुया. असलेच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सो वी आर चिल्ड्रन ऑफ लिव्हिंग गॉड. आपण जिवंत देवाची लेकरं आहोत. हिज हॅबिट ऑर हिज मेंटॅलिटी इज गिव्हिंग. त्याची सवय जी आहे त्या निर्माण करता देवाची ती देण्याची सवय आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हिज नेचर इज गिव्हिंग नेचर. आणि त्याचा स्वभाव जो आहे तो देणारा स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया. देयर आर सो मेनी पीपल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये पुष्कळ असे लोक आहेत. दे एक्सपेक्ट सो मेनी थिंग्स फ्रॉम अदर. ते इतर लोकांकडून, इतरांकडून अनेक गोष्टीची अपेक्षा करतात. बट दे डोंट ट्राय टू गिव्ह टू अदर. पण ते जे लोक आहेत ते इतरांना काहीतरी देण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. सो दॅट्स व्हाय वी हॅव टू गिव्ह टू दोज आर नीडी पीपल. म्हणून तर आपण अशा लोकांना देतो की ज्यांना त्या वस्तूची त्या लोकांना गरज आहे. टुडे टीपॉय इज डिसअपियर्ड. आपण नेहमीप्रमाणे जो या ठिकाणी टीपॉय म्हणजे तो जो प्लास्टिकचा छोटा टेबल ठेवतो, आज तर तो गायबच आहे, दिसतच नाही या ठिकाणावर. सो प्लीज ब्रिंग टीपॉय. कोणीतरी जाऊन तो टेबल घेऊन या. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. When we give that grocery to needy people, ज्यावेळेस आपण ते जे रेशन आहे जे दुकानात आपण खरेदी केलेलं आहे ते ज्यावेळेस आपण एखाद्या गरजू व्यक्तीला देतो, he give thanks to Jesus. तो ज्या व्यक्तीला आपण देतो तो व्यक्ती येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो. And what he say, you know? आणि तो काय म्हणतो तुम्हाला माहित आहे का? Thank you Jesus for this grocery. धन्यवाद येशू की हे जे राशन आहे ते तुम्हाला दिलंस. And what Bible says about giving. आणि बायबल काय म्हणतं देण्याविषयी? The word of God saying like as this. देवाचं वचन अशा प्रकारे म्हणतं, whoever give, जो कोणी देतो, to poor or what we can say to widow, जो कोणी एखाद्या गरीब माणसाला देतो, or widow, विधवा, जो कोणी विधवा स्त्रीला देतो, he is giving to living God. तो जो देणारा माणूस आहे
तो त्या एका व्यक्तीला नसून तर तुला त्या जिवंत देवाला देत असतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. That means when we give to needy people, याचा अर्थ ज्यावेळेस आपण एखाद्या गरज असणाऱ्या माणसाला आपण ते देतो, we are giving that to God. आपण त्या व्यक्तीच्या द्वारे आपण त्या देवाला देत असतो. See, according to Bible, बायबल नुसार we can't give anything to God. आपण देवाला काहीही देऊ शकत नाही. But God himself, he said in his word, पण देव स्वतः त्या वचनामध्ये सांगत आहे, if you see any person, he is clothless. तुम्हाला जर एखादा माणूस त्याच्या अंगावर कपडे नाहीत अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला दिसला, If you see any person, he is naked. जर एखादा माणूस तुम्हाला नग्न अवस्थेमध्ये दिसला, If you have 2 shirts or 2 pants, आणि जर तुमच्याकडे 2 शर्ट आणि 2 पॅन्ट असतील, you give 1 dress to him. तुम्ही त्यातला एक ड्रेस त्या व्यक्तीला देऊ शकताय. See, at the time of judgment, पहा, त्या न्यायाच्या दिवशी God said in his word, देव त्याच्या वचनामध्ये म्हणाला, people will ask me, लोक मला विचारतील, when I give to you, मी तुला कधी दिलं and when I didn't give to you. आणि मी तुला कधी नाही दिलं. Jesus said like as this, आणि येशू अशा प्रकारे म्हणेल, when you see any needy person, ज्यावेळेस तुला एखादा गरजू माणूस दिसला you give him. आणि तू त्याला ते दिलं, That means you have given that to me. याचा अर्थ तू त्या माणसाला नव्हे तर तू त्या स्वर्गात त्या देवाला म्हणजे तिथून मला दिलं. If you see any needy person आणि जर तू एखाद्या गरजू माणसाला बघितलं and you didn't give him, आणि तुला ते सर्व परिस्थिती दिसलेल्या असताना सुद्धा जर तू त्याला काही दिलं नाही, that means you not given to me anything. याचा अर्थ तू मला काहीही दिलेलं नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. So our church is church of living God. म्हणून आपली जी ही मंडळी आहे, आपलं जे चर्च आहे, ही मंडळी हे चर्च जिवंत देवाचा आहे. Father of this church is Jesus Holy Spirit. आणि या मंडळीचा जो वडील आहे तो पवित्र आत्मा आहे. And the boss and Lord of this church is Jesus and the Holy Spirit. आणि या मंडळीचा जो प्रभू आहे, जो मालक आहे, तो पवित्र आत्मा आहे, Not me. मी नाही. See, pastor is not boss of any church. का जे पालक आहेत, जे पास्टर आहेत, ते पास्टर कोणत्याही मंडळीचा मालक नाहीत. Don't look at me as a boss. माझ्याकडे अशा नजरेनं जणू का मी मालकच आहे अशा नजरेनं माझ्याकडे बघू नका. I am his servant. तो मी फक्त त्या देवाचा एक सेवक आहे. And he has kept me here to serve you. आणि त्या जिवंत देवाने मला या ठिकाणी तुमच्यामध्ये तुमची सेवा करण्यासाठी ठेवलेला आहे. I am a servant. मी एक सेवक आहे This is my identity. आणि हीच माझी एक ओळख आहे. I am not boss. मी मालक नाही. Only Holy Spirit and Jesus, he is boss of this church. फक्त पवित्र आत्मा प्रभू येशू या मंडळीचा मालक आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. He is boss of my life. आणि तो माझ्या जीवनाचा सुद्धा मालक आहे. Holy Spirit, Jesus is boss of my life. पवित्र आत्मा प्रभू येशू माझ्या जीवनाचा मालक आहे. Make him boss of your life also. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचा प्रभू येशूला पवित्र आत्म्याला मालक बनवा. Hallelujah. हालेलुया. Who is Lord of your life? तुमच्या जीवनाचा प्रभू कोण आहे? Who is boss of your life? तुमच्या जीवनाचा मालक कोण आहे? Just check. फक्त तपासा. Check your life. तुमचं जीवन तपासा. Is money boss of your life? काय जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या जीवनाचा मालक झालेले आहेत काय? Is husband or wife boss of your life? किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमचा नवरा किंवा तुमची बायको ही तुमच्या जीवनाचा मालक आहे काय? See, Adam, he made a boss of his wife. पहा, आपण पाहिलं की आदाम जो आहे त्याने स्वतः त्याच्या बायकोला त्याच्या जीवनाचा मालक बनवून टाकलं. That's why he heard the things from her wife. आणि म्हणून त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत ज्या बायकोनं सांगितल्या त्या सर्व गोष्टी त्यांना ऐकल्या. This is written about wife, but don't worry, it will be happen about husband also. बघा, हे या बायबल मध्ये बायको विषय लिहिलेला आहे, पण काळजी करू नका, हे त्या नवऱ्यासोबत त्या नवऱ्याविषयी पण होऊ शकतं. Just check who is boss of your life. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या जीवनाचं तपासा की तुमच्या जीवनामध्ये मालक कोण आहे. Is money? काय पैसे आहेत? Is your husband or your wife? तुमची बायको किंवा तुमचा नवरा तुमच्या जीवनाचा मालक आहे. See, so many examples given in this Bible. पहा, या बायबल मध्ये, या पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ असे उदाहरण दिलेले आहेत. Adam made boss of his life his wife. आदाम जो आहे त्या आदामाने
त्याच्या बायकोला त्याच्या जीवनाचा मालक करून टाकलं. That's why he heard from his wife. आणि म्हणून बायकोने जे काही सांगितलं, जे काही आलं ते त्यांनी स्वीकारलं, त्यांनी ते ऐकलं. See, they will know who is boss of your life. पण शैतानाला माहित आहे तुमच्या जीवनाचा मालक कोण आहे. If you made people or worldly things boss of your life, जर तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या माणसाला जर तुम्ही तुमच्या जीवनाचा मालक कराल, that devil can seduce you through that man or through those worldly things. आणि तो जो शैतान आहे तो त्या माणसाच्या द्वारे किंवा त्या जगातल्या गोष्टीच्या द्वारे तो तुम्हाला भुरळ घालू शकतो. Yes. So we have to be careful आणि म्हणून आपल्याला खूप काळजीपूर्वक राहायचं आहे. that they will know who was boss of Adam's life. आणि म्हणून तो जो शैतान आहे त्या शैतानाला सुद्धा आदामाच्या जीवनाचा मालक कोण होतं हे माहित होतं. That they will know Adam was listening to whom. आणि त्या शैतानाला हे सुद्धा माहित होतं की आदाम फक्त कोणाचं ऐकतो. That's why he attacked on you first. आणि म्हणून तर शैतानाने सर्वात अगोदरचा अटॅक म्हणजे जो हल्ला आहे तो जी हव्वा होती तिच्यावरती त्यांनी केला. And he put his words in the mind of you. आणि शैतानाने त्याचे जे विचार आहेत ते त्या हवेच्या मनामध्ये पेरले. They will transfer his words through you to Adam. आणि जे शैतानाचे जे शब्द आहेत ते हव्याच्या द्वारे आदमाकडे त्यांनी पाठवले. They will transfer his ideas to breaking the commandment of God through you to Adam. आणि शैतानाने जी देवाची आज्ञा मोडण्याची जी योजना आहे ती त्यानं हव्याच्या द्वारे आदमाकडे पाठवली. Why? का? Because he was the boss of the life of Adam. कारण आदमाच्या जीवनाचा बॉस मालक जो होता ती त्याची बायको होती, हवा होती. And Adam heard from you. आणि म्हणून तर हवेपासून जे काही आलं ते आदमाने स्वीकारलं. And Adam broken the command of God. आणि आदमाने देवापासून जी आज्ञा आलेली आहे ती हवेच्या सांगण्यामुळं त्याने ती देवाची आज्ञा मोडली. And they did sin. आणि मग अशा प्रकारे त्या दोघांनीही देवाच्या विरोधामध्ये पाप केलं. Sin is breaking commandment of God. पाप म्हणजे हेच आहे, देवाने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा मोडणं म्हणजेच पाप. This is the definition of sin. आणि हीच पापाची हीच एक व्याख्या आहे. So check your life. Who is boss of your life? म्हणून आता मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही चेक करा, तपासा तुमच्या जीवनाचा मालक कोण आहे. Is your mobile is your boss? जो मोबाईल आहे तो तुमचा जीवनाचा मालक झालेला आहे का? If mobile is boss, that devil can lead you through this mobile also. आणि जर मोबाईल तुमच्या जीवनाचा मालक असेल तर मोबाईलच्या द्वारे शैतान तुम्हाला चालवेल. Is TV is boss of your life? तुमच्या घरामध्ये जो टीव्ही आहे तो टीव्ही तुमच्या जीवनाचा मालक झाला आहे काय? Then listen carefully. म्हणून काळजीपूर्वक आहे का? That devil can lead you through TV also. आणि तो जो शैतान आहे तो तुमच्या घरामध्ये जो टीव्ही आहे जो तुमचा मालक आहे त्या टीव्हीच्या द्वारे तो तुम्हाला चालवेल. Is any neighbor is your boss? किंवा तुमच्या शेजारचा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनाचा मालक आहे काय? Is your mama or daddy is your boss? किंवा तुमची जी आई आहे किंवा तुमचे जे वडील आहेत ते तुमच्या जीवनाचा मालक आहेत They का? are also human being. ते सुद्धा एक मानव आहेत, मनुष्य आहेत. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. true thing. If you want to live sin-free life, or if you want to live life according to word of God, मला तुम्हाला एक सत्य सांगू द्या. जर तुम्हाला जीवन अगदी सहजरित्या देवाच्या वचनानुसार जगायचं आहे sin-free life, आणि जर तुम्हाला ते पाप विरहित असं जीवन तुम्हाला देवाच्या वचनानुसार जगायचं आहे make Holy Spirit boss of your life. तर सर्वात अगोदर तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाचा मालक करा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You know who is Holy Spirit? तुम्हाला माहित आहे का पवित्र आत्मा कोण आहे? He is Jesus, he is El Shaddai. तो येशू आहे, तो एल शदाय आहे. See, Holy Spirit, Jesus and Yehovah, they are one. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एक आहेत. They are not different.
ते वेगवेगळे नाहीत. When we give thanks to Jesus, that means by default we are giving thanks to Holy Spirit and Heavenly Father also. ज्यावेळेस आपण येशूला धन्यवाद देतो त्यावेळी आपोआप आपण पवित्र आत्म्याला आणि त्या पित्याला सुद्धा धन्यवाद देत असतो. When we give thanks to Holy Spirit, that means by default we are giving thanks to Jesus and our Father. आणि ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याला धन्यवाद देत असतो त्यावेळेस आपण आपोआप त्या येशू ख्रिस्ताला आणि त्या पित्याला आपण धन्यवाद देत असतो. When we are giving thanks to Heavenly Father, by default we are giving thanks to Holy Spirit and Jesus also. ज्यावेळेस आपण त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत असतो त्यावेळेस आपण आपोआप त्या पवित्र आत्म्याला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत असतो. Hallelujah. हालेलुया. They are one. ते एकच आहेत. Hallelujah. हालेलुया. When we give thanks to Holy Spirit, Jesus didn't, he don't say, hey, he's giving thanks to only Holy Spirit, not giving thanks to me. ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याला धन्यवाद देत असतो त्यावेळेस येशू ख्रिस्त असं नाही म्हणत, अरे यार याने फक्त पवित्र आत्म्याला धन्यवाद दिला, यांनी मला धन्यवाद नाही दिला. When we are lifting the name of Jesus high and high, we are praising to Jesus' name. That time Holy Spirit is not saying, hey, he's only praising the name of Jesus, not praising me. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचं नाव उंच करत असतो, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताची स्तुती आराधना करत असतो त्यावेळेस पवित्र आत्मा असं म्हणत नाही की अरे हा फक्त येशू ख्रिस्ताचंच नाव उंच करत आहे, त्याच्याच नावाची स्तुती महिमा करत आहे आणि हा मला धन्यवाद देत नाही. Holy Spirit, they not say like as this. पवित्र आत्मा अशा प्रकारे कधी म्हणत नाही, They are one. कारण ते एक आहेत, Because they are living God. कारण ते त्या पित्याचे आहेत. They are not like as you and me. ते तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे नाहीत. Hallelujah. हालेलुया. They are not like as you and me. ते तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे नाहीत. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. So who is boss of your life? म्हणून तुमच्या जीवनाचा मालक कोण आहे? Lift up your hands towards heaven दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा and say, आणि म्हणा, Jesus, येशू, Holy Spirit, पवित्र आत्मा, Heavenly Father, स्वर्गीय पिता, from today, आजपासून only and only, फक्त आणि फक्त you are boss of my life. तूच माझ्या जीवनाचा मालक आहेस. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Let's finish our subject. या आपण जो विषय चालू केला होता तो आज आपण संपवणार आहोत. Are you ready to listening word of God? काय तुम्ही तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? Are you ready to listen word of God? काय तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात? Ask your neighbor. शेजाऱ्याला विचारा. Shake his hand. त्याचा हात हलवा, मोठ्याने विचारा, काय तुम्ही देवाचं वचन ऐकायला तयार आहात? Take him out from sleepiness. ते झोपेतून त्यांना बाहेर काढा. Yes, sir. That is your responsibility. त्यांना झोपेतून जागा करण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण तुम्ही त्यांच्या शेजारी बसलेला आहात. Keep him awakened. त्यांना तुम्ही जागा ठेवा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Which subject we have started? Who say? कोणता विषय आपण चालू केला होता? कोण सांगू शकतं? Speak loudly. मोठ्याने सांगायचे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही. We are looking that what she said, that we are the temple of Holy Spirit and that Holy Spirit is living in this body. तुम्ही पवित्र आत्म्याचं पवित्र मंदिर आहात आणि त्या मंदिरामध्ये तो देवाचा आत्मा राहतो. Hallelujah. हालेलुया. Next. अजून हे तिजोरी आहे आणि त्याच्यामध्ये देवाला अनमोल गोष्टी ठेवायच्या. Your heart and my heart is a treasure and God want to put precious things in that treasure. तुमचं आणि माझं हृदय जे आहे ते देवा एक तिजोरी आहे आणि देवाला त्या तिजोरीमध्ये मौल्यवान वस्तू ठेवायच्या आहेत. See, God is not saying like as this, your heart and my heart is like as a treasure. देव असं म्हणत नाही की तुमचं आणि माझं हृदय जे आहे ते तिजोरी सारखं आहे असं म्हणत नाही. No, God is saying your heart is really treasure. देव म्हणत आहे की तुमचं जे हृदय आहे, माझं जे हृदय आहे ते खरोखर एक तिजोरीच आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. God has made that treasure for him. आणि देवाने जे तुमचं आणि माझं हृदय आहे ती जी तिजोरी आहे ती तिजोरी देवाने त्याच्या स्वतःसाठी बनवलेली आहे. Because
He wants to put precious things which are in heaven in our heart. कारण त्या स्वर्गीय पित्याला त्या तिजोरीमध्ये तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये ज्या स्वर्गाच्या त्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये त्या देवाला ठेवायच्या आहेत. Just imagine. फक्त एक अशा विचार कल्पना करा. We know the so many precious things which are available on this earth. आपल्याला अशा पुष्कळ अशा काही मौल्यवान गोष्टी वस्तू माहित आहेत की ज्या पृथ्वीवर आता उपलब्ध आहेत. We know the gold, silver, diamonds. आपल्याला माहित आहे सोनं आहे, चांदी आहे, त्यानंतर जे हिरे आहेत ते आपल्याला माहित आहे. So many precious things we know. पुष्कळ अशा मौल्यवान वस्तू आहेत त्या आपल्याला माहित आहे. Just imagine. फक्त कल्पना करा How the precious things looking which are in heaven. विचार करता स्वर्गातल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या कशा दिसत असतील. And what will the price of those precious things? त्या स्वर्गात ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्यांची किंमत काय असेल. What is precious in heaven? स्वर्गामध्ये मौल्यवान असं काय आहे. What angels are doing in heaven in front of living God? आणि जे देवाचे देवदूत आहेत ते जिवंत देवासमोर त्या ठिकाणी काय करतात. What they are doing? ते काय करत आहेत. It is written in Word of God. आणि हे In the book of Revelation. देवाच्या वचनामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे. The angels and all the deacons which are in heaven. आणि जे त्या स्वर्गामध्ये जे देवदूत आहेत त्या स्वर्गामध्ये आहेत आणि वडीलधारी लोक. आणि जे वडीलधारी लोक आहेत There are 24 deacons आणि इथे जे वडीलधारी आहेत ते 24 असे वडील लोक त्या ठिकाणी आहेत which are in heaven. जे स्वर्गामध्ये आहेत. What they do, you know? आणि ते काय करतात तुम्हाला माहित आहे. 24/7 they are just worshipping living God in the heaven. 24 तास ते जिवंत देवाची आराधना करतात. They are saying just holy, holy, holy to living God. आणि ते फक्त 24 तास त्या पवित्र देवाला असंच म्हणतात, पवित्र 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 देवा. Hallelujah. हालेलुया. You know how God is working? तुम्हाला माहित आहे देव कसं काम करतो. He is working through His words only. आणि तो त्याच्या वचनाच्या द्वारे शब्दाच्या द्वारे तो त्याचं काम करतो. If you want to do anything, He just speak the word and it happens. ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते त्यावेळेस देव तुमच्यासाठी ते शब्द बोलतो आणि ते तुमच्या जीवनामध्ये घडून येतं. If He want to do anything on this earth, आणि ज्या वेळेस त्या स्वर्गीय देवाला पृथ्वीवर काहीतरी करायचं असतं He just speak the word. तो फक्त आपल्या मुखातून एक शब्द बोलतो. He pass His word through His angels. आणि तो त्याचा जो शब्द आहे तो शब्द त्या देवदूताच्या द्वारे पाठवतो. He want to give birth, we know, in past, He want to give birth to His son on this earth. आणि आपण भूतकाळामध्ये पाहिलेलं आहे की त्याला त्याचा एक पुत्राला या पृथ्वीवरती जन्माला द्यायचं होतं. So what He did? आणि त्याने काय केलं मग. God sent His word through the angel whose name is Gabriel to Maryam. आणि देवाने त्याचा जो शब्द आहे तो शब्द जो गब्रिएल देवदूत आहे त्या देवदूताच्या द्वारे त्या मरियेकडे पाठवला. And that Gabriel spoke to Mary. आणि तो गब्रिएल देवदूत आहे तो त्या मरियेला बोलला. In coming days, येणाऱ्या दिवसांमध्ये the Son of God will take birth in your womb. देवाचा पुत्र तुझ्या गर्भामध्ये तो गर्भधारण करेल. She received the word आणि तिनं तो शब्द स्वीकारला from angel. जो देवदूताकडून आला होता. She received that word in her heart. तिनं तो त्या देवदूताकडून जो शब्द आला तो शब्द तिनं तिच्या अंतःकरणामध्ये स्वीकारला. That word is so powerful. आणि तो जो शब्द होता तो अतिशय सामर्थ्यशाली होता. Because that word is word from living God. आणि तो जो शब्द होता तो शब्द त्या जिवंत देवाकडून आलेला होता. As she received that word in her heart, आणि जसं त्या मरियेनं तो शब्द तिच्या हृदयामध्ये स्वीकारला immediately त्या क्षणाला some happened in her womb. काहीतरी तिच्या गर्भाशयामध्ये असं झालेलं तिला जाणवलं. Immediately she conceived baby. आणि त्या क्षणाला तिने त्या बाळाचा गर्भधारण तिने केलं. Hallelujah. हालेलुया. That's the powerful word of God.
हीच देवाच्या वचनाची ताकद आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. That means what? याचा अर्थ काय? In heaven also the word of God is so precious. त्या स्वर्गामध्ये सुद्धा देवाचं वचन जे आहे ते अतिशय मौल्यवान आहे. That's why it is written like as this. आणि म्हणून तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, God has lifted his word than his name also. देवाचा जो शब्द आहे ते त्याच्या नावापेक्षा सुद्धा उंच आहे. Hallelujah. हालेलुया. God has lifted his word. आणि देवाने त्याचा जे शब्द आहे त्याला उंच केलेला आहे. That means what? In the eyes of God, his word is precious. आणि मग याचा अर्थ काय? देवाच्या दृष्टीने त्याचा जो शब्द आहे ते खूप मौल्यवान आहे. And God wants to put that word in your heart and my heart. आणि तो जो मौल्यवान शब्द आहे, जो सामर्थ्यशाली शब्द आहे, तोच शब्द देवाला तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये ठेवायचा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you want to do anything in your life, you just take that word and speak through your mouth. That will happen for you. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं त्यावेळेस देवाने जो तो मौल्यवान शब्द तुमच्या हृदयामध्ये ठेवलेला आहे तो शब्द घ्यायचा आणि बोलायचं, ते तुमच्या जीवनामध्ये घडून येईल. That's why this treasure is so important. आणि ह्यासाठीच हे जी देवाने दिलेली तिजोरी आहे ते खूप महत्वाची आहे. Our heart. आणि ती आपली तिजोरी म्हणजे आपलं हृदय आहे. We have to clean this treasure to receive word of God. आणि आपल्याला ही जी तिजोरी देवाने दिलेली आहे ती स्वच्छ करायची आहे देवाकडून येणारं वचन स्वीकारण्यासाठी. We have to keep that word of God आणि in our heart. त्या तिजोरीमध्ये, त्या हृदयामध्ये देवाकडून जे वचन, जो शब्द आलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. Hallelujah. हालेलुया. So it's depend upon you how you clean your treasure. That much word will enter in your heart. आता हे तुमच्यावर आणि माझ्यावर डिपेंड आहे, अवलंबून आहे की आपण किती ते देवाचं वचन त्या तिजोरीमध्ये आपण ठेवतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. See, just we read one word of God. या आपण देवाचं वचन या ठिकाणी वाचणार आहोत. Book of Proverbs, नीतिसूत्रेचं पुस्तक, chapter 20 and verse 27. वचन 24 आणि अध्याय 24 आणि वचन 27. If you found, you can read loudly. जर तुम्हाला ते भेटलेलं असेल तर तुम्ही मोठ्याने वाचू शकता. स्तोत्र संहिता 20 याचा 27वा अध्याय. First we read in English, then we'll read in Marathi. Yeah, Pastor, please read. Proverbs chapter 20 verse 27. 20:27. The lamp of the Lord searches the spirit of a man. It searches out his inmost being. See, listen carefully. Please read loudly once again. The lamp of the Lord The lamp of the Lord searches the spirit of a man. searches the spirit of the man. It searches out It searches out his inmost being. his inmost being. In Marathi, it is written so good. In Marathi, in Pandit Ramabhai, you can read loudly. मनुष्याचा आत्मा. We'll read together or we'll read after him. आपण माझ्या मागे आपण सर्वजण म्हणणार आहोत. Okay? Are you ready? मनुष्याचा आत्मा, मनुष्याचा आत्मा यहोवाचा दीप आहे. तो अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध करतो. If you read in Bible Society, how it is written in Bible Society, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो. Hallelujah. हालेलुया. See, that means what? According to this translation, हे जे पंडित रमाबाईचं जे भाषांतर आहे याच्यानुसार your spirit and my spirit is a lamp of living God. तुमचा आत्मा आणि माझा आत्मा म्हणजे मनुष्याचा जो आत्मा आहे तो देवाचा एक दीप आहे. Our spirit is lamp of God. आपला जो आत्मा आहे तो देवाचा दीप आहे. You have lamp in your house. घरामध्ये तुमच्या दीप आहे का किंवा ज्योती आहे का घरामध्ये? Now light is there, bulbs are there. Now not lamp, na? लॅम्प समजत नाही ना आपल्याला, आपण त्याला बल्ब म्हणतो घरामध्ये. No, we have now bulb, not lamp, because light is there. आता सगळ्यांच्या घरात बल्ब आहे, दिवा नाही ना? But we know what is work of lamp. पण आपल्याला माहित आहे जो दीप आहे त्याचं काम काय आहे. What is work of light? We know.
तो जो दीप आहे त्याचं काम काय आपल्याला माहित आहे. When we burn that lamp, ज्यावेळेस आपण त्या दीपला पेटवतो, what happened? काय होतं त्यावेळेस? It gives light. तो आपल्याला प्रकाश देतो And through that light we can see all things in darkness. आणि त्या प्रकाशाच्या द्वारे आपण सर्व काही गोष्टी पाहू शकतो. अंधारामध्ये. त्या अंधारामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. So like as that word of God is saying, listen carefully, this is so important. आणि त्या प्रकारे देवाचं वचन सुद्धा या ठिकाणी म्हणत आहे. हे खूप महत्वाचं आहे, काळजीपूर्वक आहे का? Our spirit is lamp of living God. आपला जो आत्मा आहे तो आत्मा सुद्धा त्या देवाचा एक दीप आहे. Why he has kept that lamp in our body? आता तो जो दीप आहे त्या देवाने तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये का ठेवलेला आहे? To search innermost thing, that means our heart. आपल्या आतील गोष्टी शोधण्यासाठी, म्हणजे आपलं हृदय शोधण्यासाठी. That means what? God can simply read our heart. What is in our heart? Through his spirit. याचा अर्थ त्यांनी जो दीप, त्याचा जो आत्मा आपल्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्याद्वारे अतिशय सहजरित्या देव आपलं जे अंतःकरण आहे ते तो वाचू शकतो, तो पाहू शकतो. So in the beginning, how God made human being? म्हणून प्रारंभी आपण पाहिलेलं आहे उत्पत्तीमध्ये की त्यानं माणसाला कशा प्रकारे बनवलं. When he created Adam and Eve, ज्यावेळेस त्यांनी आदाम आणि हव्याला बनवलं, he created his body, त्यांनी त्या आदाम आणि हव्याचं शरीर बनवलं. and after that God breathed his spirit in the body of Adam and Eve. आणि त्याच्यानंतर देवाने त्याचा जो आत्मा आहे तो त्या श्वासाच्या द्वारे, फुंकण्याच्या द्वारे त्यांच्या शरीरामध्ये तो टाकला. When we say when somebody died, ज्यावेळेस आपण पाहतो की कोणी एखादं मेलेलं असतं, what happened with his body? त्याच्या शरीरासोबत काय होतं? How spirit left his body? त्याचा जो आत्मा आहे तो शरीराला सोडून कसा सोडून जातो? So spirit is in breathing. तो आत्मा जो आहे तो त्या श्वासाच्या द्वारे, In breathing, श्वासाच्या द्वारे, according to word of God. देवाच्या वचनानुसार When breathing stop, ज्यावेळेस श्वास घेणं थांबतं, everything will stop. सगळं काही थांबतं. Automatically died. आपोआप तो मनुष्य मग मरतो. Breathing goes out. ज्यावेळेस तो श्वास चालू असतो, Goes out. ज्यावेळेस तो श्वास बाहेर जातो, Spirit going out. त्याच्याद्वारे तो आत्मा बाहेर निघून जातो. Because spirit is like as air breathing. कारण आत्मा जो आहे तो हवेसारखा आहे, त्या श्वासासारखा आहे. It's breathing तो श्वासासारखा आहे, in the form of air. तो हवेच्या त्या स्वरूपाचा आहे. We can't see spirit through our eyes, but we can feel that spirit. आपण आपल्या डोळ्याने त्या आत्म्याला आपण पाहू शकत नाही, पण आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. That means what? म्हणजे काय? God has given his spirit to each and every human being. देवाने त्याचा आत्मा प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. When Jesus entered, or when Holy Spirit entered in our body, what happened? ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या शरीरामध्ये येतो किंवा पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेस काय होतं? God burned that lamp through the fire of Holy Spirit. त्यावेळेस प्रभू येशू आपल्यामध्ये जो दीप त्यांनी ठेवलेला आहे त्या दीपला तो पेटवतो. At the time of Pentecostal day, what happened? पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी काय झालं? The Spirit of God came upon 120 people. देवाचा आत्मा त्या 21 लोकांवर उतरून आला. 120. 120 लोकांवर तो उतरून आला. As a fire of tongue. तो त्या अग्नीच्या स्वरूपाच्या ज्या जिभा होत्या त्याच्या स्वरूपामध्ये तो उतरून आला. Individually. स्वतंत्ररित्या तो त्या ठिकाणी उतरून आला. Upon each and every one person. प्रत्येक जण जे 120 लोक त्या ठिकाणी जमले होते त्या प्रत्येकावर स्वतंत्ररित्या तो आत्मा त्या जिभेच्या द्वारे उतरून आला. As a fire of tongue. त्या जे अग्नीच्या जे अग्नी होती त्या जिभेच्या स्वरूपाची त्याच्याद्वारे तो उतरून आला. Why? The Holy Spirit came like as that. का? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या प्रकारे त्यांच्यावर उतरून आला. As a fire of tongue. तो जे अग्नीच्या स्वरूपामध्ये तो त्या ठिकाणी का उतरून आला? जिभेच्या स्वरूपामध्ये का उतरून आला? Look at me. माझ्याकडे पहा. God sent his Holy Spirit as a fire. देवाने त्याचा पवित्र आत्मा त्या अग्नीच्या द्वारे त्यांनी पाठवला. Because there is lamp, and if God want to burn that lamp,
fire is need. कारण देवाने त्या ठिकाणी त्या मनुष्यांमध्ये एक दीप ठेवलेला होता आणि जर त्या दीपला पेटवायचा असेल तर त्या ठिकाणी अग्नीची गरज होती. But the fire of Holy Spirit. पण ती अग्नी जगातली नसून पवित्र आत्म्याची अग्नी. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Hallelujah. If you want to clap for Jesus, clap loudly. मोठ्याने काढावा. That means what? म्हणजे काय? If you go in cave, if you go in darkness, God can find you easily. जर तुम्ही एखाद्या गुहेमध्ये जाल, तुम्ही एका अंधारामध्ये जाल, देव अतिशय सहजरित्या तुम्हाला शोधून काढू शकतो. Because already He has put His lamp in us. कारण अगोदरच देवाने त्याचा जो दीप आहे त्यांना अगोदरच आपल्या शरीरामध्ये ठेवलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So we cannot hide ourselves from God. आणि म्हणून तर आपण देवापासून स्वतःला लपवून ठेवू शकत नाही. We cannot hide. आपण लपवूनच ठेवू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. If you try, you try. जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकताय. If you want to hide your body जर तुम्हाला तुमचं शरीर लपवायचं असेल, from God, देवापासून लपवायचं असेल, then you have to release His Spirit from your God, from your body. तर देवाने जर त्याचा आत्मा तुमच्यामध्ये दिलेला आहे, श्वासाच्या द्वारे फुंकलेला, तो तुम्हाला सोडून द्यावा लागेल अगोदर. Then you can hide your body. मग तुम्ही तुमचं शरीर लपवू शकताय. Then you can hide your heart. मग तुम्ही तुमचं हृदय पण लपवू शकताय. See why God has kept His Spirit in our body. पहा, देवाने त्याचा आत्मा आपल्या शरीरामध्ये का ठेवलेला आहे? When Holy Spirit enter in our body, what happened? ज्या वेळेस पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये येतो, काय होतं? Our spirit burn through the fire of Holy Spirit. आपला तो पवित्र आत्मा जो आहे तो शरीरामध्ये येऊन तो जे दीप आहे त्या दीपला पवित्र अग्नीच्या द्वारे पेटवतो. Then we can see, oh, this is dirt in my heart through that lamp of Holy Spirit. आणि मग त्यानंतर तर त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जो दीप पेटवलेला आहे त्या दीपच्या द्वारेच मग आपल्याला समजतं, अरे माझ्या हृदयामध्ये खूप घाणेरड्या गोष्टी आहेत, त्या दिसून येतात आपल्याला. Why so many people they are doing wrong things but they are not getting I am doing wrong? का पुष्कळ असे लोक जगामध्ये आहेत, त्या भरपूर चुकीच्या गोष्टी करतात पण त्यांना हे समजूनच येत नाही की ते चुकीचं करत आहेत. They are doing wrong but they are thinking in their mind, I am right person in this world. ते पुष्कळ अशा चुकीच्या गोष्टी करत आहेत पण ते असा विचार करत आहेत मनामध्ये की मी एकदम बरोबर माणूस आहे. The word of in the word of God there is written, devil has made blind their spiritual eyes. That's why they are doing wrong things. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की शैतानाने जी काळी पट्टी, जी अंधकाराची पट्टी आहे लोकांच्या डोळ्यावर बांधलेली आहे आणि त्यामुळे ते आंधळे झालेले आहेत. त्यांना ते जे काही पाप करत आहेत ते त्यांना दिसूनच येत नाही. It is true. आणि हे सत्य आहे. Why? का? Because the devil has made them blind. कारण शैतान जो आहे त्या शैतानाने त्या मनुष्याला, त्या पाप करणाऱ्या माणसांना आंधळ करून टाकलेला आहे. Because his spirit is not burning through the fire of Holy Spirit. कारण त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे, जो दीप आहे, तो त्या पवित्र अग्नीच्या द्वारे पेटलेला नाही. It is in darkness. तो अंधारामध्ये आहे. That's why Holy Spirit is also important to burn that lamp. म्हणून तर पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे, पवित्र अग्नी खूप महत्वाची आहे आपल्यामध्ये जे देवाने दीप ठेवलेला आहे ती पेटवण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Through that lamp, God see what is in our heart. आणि त्या लॅम्पच्या त्या दीपच्या द्वारे देव आपल्या हृदयामध्ये काय आहे ते सर्व काही पाहू शकतो. You can hide your heart from people also. तुम्ही तुमचं जे हृदय आहे किंवा जे काही लपवायचं आहे ते तुम्ही लोकांपासून लपवून ठेवू शकता. You can hide your heart from devil also. तुम्ही तुमचं हृदय जे आहे ते तुम्ही शैतानापासून पण लपवून ठेवू शकता. But you cannot hide your heart from God. पण तुम्ही तुमचं जे हृदय आहे देवापासून कधी लपवून ठेवू शकत नाही. Because His Spirit, His lamp is already inside of us. कारण त्या देवाचा आत्मा, त्याचा दीप अगोदरपासूनच तुमच्या शरीरामध्ये ठेवलेला आहे त्याने. So this is better than hiding, to confess what is in our heart in front of God. म्हणून हे खूप चांगलं आहे की आपण लपवत बसण्यापेक्षा जिवंत देवाच्या समोर यावं आणि ते कबूल करावं की मी काय लपवत होतो. This is better way. हा खूप चांगला मार्ग आहे.
That's why word of God is saying, nobody can say, I'm not sinner. आणि म्हणून तर देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, कोणताही मनुष्य कोणीही असं म्हणू शकत नाही की मी पापी नाही. Because God knows what is in our heart. कारण देवाला माहित आहे हृदयामध्ये काय आहे. Hallelujah. हालेलुया. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? Hallelujah. हालेलुया. If there is bitterness in your heart, God can easily read that bitterness. Oh, जर त्या हृदयामध्ये कोणाविषयी कडूपणा असेल तर त्या दीपच्या द्वारे, त्या अग्नीच्या द्वारे देव सहजरित्या येऊन बघू शकतो की अरे त्या ठिकाणी कडूपणा आहे. that lamp is burning dim, 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 dim. आणि तो जो दीप आहे तो त्या ठिकाणी असा म्हणजे सतत तो पेटत आहे त्या ठिकाणी. कमी कमी व्हायला लागतो, डिम व्हायला लागतो. When sin enter in the heart of people, the lamp of the spirit, light of that spirit getting dim or getting down. आणि ज्या वेळेस माणसाच्या हृदयामध्ये पाप येतं, त्या पापाच्या कारणामुळे माणसाच्या हृदयामध्ये जो दीप आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो, Going in darkness. आणि तो अंधारात जायला सुरुवात होतो. That's why people are doing sin. आणि म्हणून तर लोक पाप करत आहेत. That's why they are drinking wine and smoking. आणि म्हणून तर ते दारू पित आहेत, सिगारेट ओढत आहेत, They are murdering. आणि ते खून करत आहेत, They are involved in adultery. आणि जो व्याभिचार आहे त्या व्याभिचारामध्ये ते सहभागी होत आहेत. They are doing wrong things ते चुकीच्या गोष्टी करत आहेत because they don't know what they are doing. कारण त्यांनाच माहित नाही की ते काय करत आहेत, Because they are in darkness. कारण ते अंधारामध्ये आहेत. But God can see those things. पण देव त्या सर्व गोष्टी पाहू शकतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. You get this? We cannot hide our heart from God. तुम्हाला हे समजलेलं आहे का की आपण देवापासून काही लपवून ठेवू शकत नाही? You got this? तुम्हाला ही एक गोष्ट समजलेली आहे का? You understood? तुम्हाला समजलं आहे का? Who understood? Say thank you, Jesus. कोणाला समजलं ते म्हणतील धन्यवाद येशू. First thing. Next thing we'll see. ही एक गोष्ट झाली. आता आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत. If God wants to enter in our body, ज्यावेळेस देवाला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायचा असतो, then in which part of our body He will enter? आणि कोणत्या प्रकारे तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करेल, In which part of our body He will enter? आणि शरीराच्या कोणत्या अवयवाच्या द्वारे तो आपल्या शरीरामध्ये तो येईल. शरीराच्या कोणत्या भागामध्ये देव आत म्हणजे त्या भागात येईल. जर देवाला आमच्या शरीरामध्ये यायचं असेल तर देव आमच्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये येऊ शकतो? या गिव्ह आन्सर. उत्तर द्या. Why in heart he will enter? तो हृदयामध्ये काय येईल? देवाचं वचन आहे तुझ्या हृदयात. You are learning so many things. तुम्ही खूप काही गोष्टी शिकत आहात. Our heart is treasure. Okay. आपलं हृदय तिजोरी आहे. त्यानंतर Next, why God enter in our heart only? का देवाला फक्त हृदयामध्येच प्रवेश करायचा आहे? शुद्ध आहे म्हणून. शुद्ध आहे. Originally our heart is filled with so many dirty things. खरं पाहता आपलं जे हृदय आहे ते खूप घाणेरड्या गोष्टीचं एक शेत बनलेलं आहे. When God entered, then He cleaned our heart. ज्यावेळेस देव त्या हृदयामध्ये येईल त्यावेळेस तो हृदय स्वच्छ करेल. Hallelujah. हालेलुया. See, last Sunday we have seen so many things. गेल्या रविवारी आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. We have saw if God want to enter in our body, in our heart, how He will enter. आपण गेल्या रविवारी पाहिलेलं आहे की जर देवाला आपल्या शरीरामध्ये यायचं आहे तर तो कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये येईल. First we have seen who is God. सर्वात अगोदर आपण एक गोष्ट पाहिली की देव कोण आहे. Who is God? देव कोण आहे? Yes. We saw the Word is God.
आपण पाहिलं शब्द हाच देव आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. This is so important. हे खूप महत्वाचं आहे. Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. First read book of John chapter 1 verse 1. योहानचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि वचन पहिलं आपण लवकर वाचणार आहोत. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. Read in English. आपण इंग्लिश मध्ये वाचणार आहोत. In the beginning was the Word, In the beginning was the Word, प्रारंभी शब्द होता and the Word was with God, and the Word was with God, आणि जो शब्द होता तो देवासोबत होता and the Word was God. and the Word was God. आणि जो शब्द होता तो स्वतः देव होता. That means the Word is God. म्हणजे जो शब्द आहे तो देव आहे. That means God is in the form of Word. याचा अर्थ देव जो आहे तो त्या शब्दाच्या स्वरूपामध्ये आहे. Last Sunday we have seen when we speak, what is happening? You just speak, take your this hand in front of your mouth. गेल्या रविवारी आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण हा हात आपण सर्वजण असा हात समोर घेणार आहोत. Take your hand in आपण front सर्वजण of your असा हात आपल्या तोंडाच्या समोर in घेणार front आहोत. of your mouth. Take. तोंडाच्या समोर घेणार आहोत. Just speak word. एक शब्द बोला. Say Jesus. म्हणा येशू, Say Jesus. येशू. Speak. म्हणा येशू, येशू. Some people they are not opening their mouth. काही लोक आहेत ते त्यांचं तोंड सुद्धा उघडत नाहीयेत. Is there lock? काय ते बंद करून ठेवलेलं आहे का? Your husband locked your mouth? तुमच्या नवऱ्याने तुमचं तोंड बंद करून ठेवलेलं आहे का? कुलूप लावलं? Speak. Say Jesus. म्हणा येशू, येशू, Jesus. येशू. You are feeling something on this palm? तुम्हाला या तळ हाताला काहीतरी असं स्पर्श झालेला जाणवत आहे का? काहीतरी अनुभव होत आहे का तुम्हाला? While you are speaking, तुम्ही बोलत असताना काहीतरी इथं स्पर्श होत आहे का? तुम्हाला जाणवत आहे का? what you are feeling? काय तुम्हाला काय जाणवत आहे? हवा हवा Yeah. हवा. That means God is spirit. He is in the form of spirit. That means when we speak, our words are in the form of spirit. याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो की देव आत्मा आहे आणि ज्यावेळेस तो बोलतो त्या शब्दाच्या द्वारे बोलतो आणि तो शब्द म्हणजे स्वतः देव आहे. When I speak, ज्यावेळेस आपण हा शब्द बोलतो, did you see word तुम्ही जो हा शब्द बोललेला तो शब्द तुम्हाला दिसला का आता डोळ्यासमोर? Did you see? तुम्हाला दिसला का? But I spoke. पण मी तर तो बोललो. The. आता मी म्हणतो ब. Did you see the word B? हा जो शब्द आहे ब, हा तुम्हाला दिसला का? But you, पण तुम्ही ते ऐकलं. are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? Hallelujah. हालेलुया. God is in the form of word. That means we can hear him, but we can't see him. देव शब्दाच्या स्वरूपामध्ये आहे. याचा अर्थ आपण त्याला ऐकू शकतो पण आपण त्याला पाहू शकत नाही. If you want to see him, you have to fill your heart with his holy word. जर तुम्हाला त्या देवाला पाहायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याचे जे पवित्र वचन आहेत त्या वचनाला तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये भरायचं आहे. That means you have to clean your heart first. याचा अर्थ तुम्हाला तुमचं जे हृदय आहे ते सर्वात अगोदर स्वच्छ करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? We can hear God, but we can't see that Heavenly Father. आपण त्या देवाला ऐकू शकतो पण त्या देवाला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. So God is in the form of word. म्हणून देव जो आहे तो त्या शब्दाच्या स्वरूपाचा आहे. Are you getting this? मला हे समजत आहे काय? Hallelujah. हालेलुया. Who is getting? Shake your hand. कोणाला समजत आहे तो असा हात हलवेल. Okay. Now, if this type of God want to enter in our heart, how he will enter? आता जो शब्दाच्या स्वरूपामध्ये जो देव आहे त्या देवाला जर मनुष्याच्या त्या शरीरामध्ये यायचा असेल तर तो कशा प्रकारे येईल? How? कसा येईल तो? Through only the word. फक्त त्याच्या वचनाच्या द्वारे. Only through word God can enter in our heart. There is no shortcut. फक्त त्या वचनाच्या द्वारे देव
तुमच्या त्या शरीरामध्ये येऊ शकतो. त्या ठिकाणी दुसरा शॉर्टकट मार्ग नाही. In your heart. तुमच्या हृदयामध्ये Hallelujah. हालेलुया Through word. त्या शब्दाच्या द्वारे. That means what? म्हणजे काय? If you want to receive God, you have to go to first to the word of God. जर तुम्हाला देवाला हृदयामध्ये घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला देवाचं वचन घ्यावं लागेल. Hallelujah. हालेलुया. There is no shortcut. त्या ठिकाणी दुसरा पर्याय मार्ग नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. I give thanks to God for this revelation. मी देवाला धन्यवाद देतो की देवाने हे मला प्रकट केलं. In so many churches, they don't know how God is looking, how we enter. पुष्कळ असे चर्च आहेत, मंडळ आहेत, लोक आहेत, त्यांना माहित नाही देव कसा दिसतो. Hallelujah. हालेलुया. Some people, they think when pastors or leaders, they put their hand upon my head, then God will enter in my heart. काही लोक आहेत ते विचार करतात की पास्टर किंवा जे लीडर आहेत चर्च मधले ज्यावेळेस ते माझ्या डोक्यावर हात ठेवतील त्याच वेळेस देव त्याचा स्पर्श, त्याचा आत्मा माझ्या शरीरामध्ये पाठवेल. No, 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 no. असं नाही. If you already receive word of God, then only Holy Spirit enter. जर तुम्ही देवाचं वचन अगोदर स्वीकारलं तर मग पवित्र आत्मा त्या ठिकाणी येईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. First we have to do the baptism of our heart. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या हृदयाचा बाप्तिस्मा करायचा आहे. What is the meaning of baptism? बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ काय आहे? Cutting, making separate वेगळं करणं, from sin. त्या पापापासून वेगळं करणं. Hallelujah. हालेलुया. And next meaning is immersing. आणि दुसरा अर्थ आहे त्याच्यामध्ये पेरणं, बुडणं. Immersing. त्या ठिकाणी बुडणं. So first we have to do baptism of our heart. That means what? We have to cut so many worldly things from our heart. आणि सर्वात अगोदर म्हणून देवाने सांगितलं की आपल्याला आपल्या हृदयाचा बाप्तिस्मा करायचा आहे आणि ज्या जगातल्या पुष्कळ गोष्टी या हृदयामध्ये आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. We have to cut आपल्याला त्याला तोडून टाकायचं आहे. bitterness, anger, adultery. We have to cut from that our heart. तो कडूपणा आहे, राग आहे, व्याभिचार आहे, तो आपल्याला हृदयापासून वेगळा करून टाकायचा आहे. And we have to receive word of God. आणि आपल्याला देवाचं वचन स्वीकारायचं आहे. Then only Holy Spirit will come upon you. आणि या सर्व गोष्टीच्या नंतर मग पवित्र आत्मा आपल्या हृदयामध्ये येईल. Before entering Holy Spirit, we listen word. पवित्र आत्मा आपल्या हृदयामध्ये येण्याच्या अगोदर आपल्याला देवाचं वचन ऐकायचं आहे. That means what? म्हणजे काय? Through word, God will enter in our heart. Our body. शब्दाच्या द्वारे, त्या देवाच्या वचनाच्या द्वारे देव आपल्या हृदयामध्ये येईल. Okay, praise the Lord. God will enter in our body. देव आपल्या शरीरामध्ये येईल. Now we'll see this question. आता आपण एक प्रश्न पाहणार आहोत. If God wants to enter in our body, then in which part of our body He will enter? जर देवाला एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये यायचं असेल तर आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये देव त्या ठिकाणी येईल? Read the words, Book of Proverbs, chapter 23, verse 26. We have to आपण finish this subject today. नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 20वा अध्याय आणि 23, आपण 23वा अध्याय आणि 26वं वचन आपण पाहणार आहोत. नीतिसूत्र पुस्तक 23-26. Yeah, read in English first. My son, My son, give me your heart, give me your heart. and let your eyes Let your eyes keep to my ways. keep to my ways. For a prostitute is a deep pit, and a wayward wife is a narrow well. Okay, narrow well. Okay, in Marathi read. वचन 26. 23-26. First sentence read. माझ्या मुला, Say, माझ्या मुला. म्हणा माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे. Just stop here. Hallelujah. See, we know when we hear something, आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण काही ऐकतो, when we hear word, आपण शब्द ऐकतो through songs, गाण्याच्या द्वारे, through preaching, त्या जो सुसमाचार आहे त्याच्याद्वारे, if somebody cry, किंवा कोणाच्या रडण्याच्या द्वारे, ओरडण्याच्या द्वारे we hear word. आपण तो शब्द ऐकतो. Those word
first enter in our mind, then it goes deep in heart. तो शब्द सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये येतो आणि मग मनातून आपल्या हृदयामध्ये जातो. That's why so many people, when they alone, they like to sing the songs. आणि म्हणून तर अनेक लोक आहेत ज्यावेळेस ते एकटा असतात ते गाणं म्हणतात. They like to sing song. त्यांना गाणं म्हणायला आवडतं. Because where is that song? That song is in his heart. That's why he's singing that song. ते जे गाणं म्हणतात ते गाणं कुठं आहे? ते गाणं त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून ते गाणं म्हणत असतात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That means what? म्हणजे काय? Our heart is connection point in between God and us. आपलं जे हृदय आहे ते देवामध्ये आणि आपल्यामध्ये जे जोडणारा केंद्रबिंदू आहे तो आपलं हृदय आहे. Our heart is so important. म्हणून आपलं हृदय खूप महत्वाचं आहे. See, our heart is a connection point in between God and us. देवाला आणि आपल्याला जोडणारा जो केंद्रबिंदू आहे तो आपलं हृदय आहे. Hallelujah. हालेलुया. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? If our heart is connection in between God and us, जर आपलं हृदय देवाला आणि आपल्याला जोडलेलं असेल, जोडणारा असेल, जर हृदय देवामध्ये आणि आपल्यामध्ये जर जोडणारा असेल, if you have that tap in your house, काय तुमच्या आता घरामध्ये नळ tap, तो जो पाण्याचा नळ आहे तो आहे काय? you have that water tap तो पाण्याचा नळ तुमच्या घरामध्ये आहे काय? in your house. तुमच्या घरामध्ये आहे का? See, there is another, what we say, that knob. त्या ठिकाणी ते एक तुटी असते, आपण त्याला टोटी म्हणतो, ते त्या नळाच्या वरती लावलेले असते. When you close that knob, ज्यावेळेस आपण ती टोटी बंद करतो is water come out? त्यावेळेस पाणी येतं का त्या नळातून? If you open that knob, पण ज्यावेळेस तुम्ही ती टोटी चालू करता water easily come out. पाणी सहजरित्या त्या ठिकाणी यायला सुरुवात होतं. See, there is water in that tank. पाणी त्या जी टाकी आहे वर त्या टाकीमध्ये आहे. There is water. त्या टाकीमध्ये पाणी आहे. See, and we are at down in our house. We are waiting for water. आणि पाणी त्या छतावर आहे त्या टाकीमध्ये आणि तुम्ही घरामध्ये खाली पाण्याची वाट बघत आहात. Water is there पाणी त्या छतावर आहे त्या टाकीमध्ये. in that big tank. त्या ठिकाणी खूप मोठी अशी टाकी आहे त्या छतावर. If you want the water full of bucket in your house, आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे बकेट आहे ते बकेट भरून जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल and if you close your knob and you are saying, why water is not coming? आणि जर तुमच्या घरामध्ये पाण्याचं नळ आहे त्याची टोटी तुम्ही बंद केली आणि तुम्ही जर म्हणाल की पाणी काय येत नाही, That means what? That knob is connection for water in between that tank and your bucket. म्हणजे ते छतावर जे पाण्याची टाकी आहे त्या पाण्याची टाकी आणि जो तुमच्या घरामध्ये बकेट आहे जे तुम्ही भरणार आहात ते बकेट आणि त्या पाण्याच्या टाकीला जोडणार ती जे त्या नळाची टोटी आहे तो एक केंद्रबिंदू आहे. That means what? म्हणजे काय? That small knob is so important. ते अतिशय लहान जी टोटी असते त्या नळाच्या वर ती सुद्धा छोटी असली तरी खूप महत्वाची आहे. Hallelujah. हालेलुया. It is a connection point. ते एक जोडणारा केंद्रबिंदू आहे. If you close knob, water will close. जर तुम्ही ती टोटी बंद कराल तर पाणी बंद होईल. If you open knob, water will come. आणि तुम्ही ती टोटी चालू कराल तर ती पाणी चालू होईल. Hallelujah. Hallelujah. That means it is depend upon that knob. याचा अर्थ हे ते जो तुमच्या घरामध्ये जी पाण्याची टोटी आहे त्या नळाची टोटी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. Hallelujah. हालेलुया. If there is problem in knob, what happen? आणि जर त्या टोटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर काय होईल? Water will not come down. पाणी त्या बकेटमध्ये येणार नाही. Like as that. त्या प्रकारेच What you want? जे काही तुम्हाला पाहिजे, Which type of blessing you want? कोणत्या प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे, God have that blessing with him. देवाकडे तो आशीर्वाद त्याच्या सोबत आहे. He have all type of blessings with him. सर्व प्रकारचा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे And he is ready to give you. आणि तो तयार आहे तुम्हाला आणि मला देण्यासाठी. But your heart, my heart, that knob is closed. पण आपल्या हृदयाची जी टोटी आहे तीच बंद आहे. Then how God will transfer his blessing in our life? आणि मग देव त्याचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या जीवनामध्ये कसा पाठवेल?
That means what? म्हणजे काय? What we are doing? आपण काय करत We are आहोत? doing fasting आपण उपवास करत आहोत and asking God, please God give me blessing. आणि आपण देवाकडे मागत आहोत, देवा मी तुला विनंती करतो मला आशीर्वाद दे. We are trying to blackmailing Him आणि आपण त्या देवाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहोत. through fasting, through prayer, through giving. उपवासाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे किंवा देण्याच्या द्वारे आपण त्या देवाला ब्लॅकमेल करत आहोत. See, if you want water in that bucket, हा, जर आपण पाहिलं आताच की जर त्या बकेट मध्ये तुम्हाला पाणी पाहिजे असेल and if there is problem in knob, आणि जर त्या नळाच्या टोटीमध्येच काही समस्या काय प्रॉब्लेम असेल and you understood there is problem in knob, आणि तुम्हाला हे समजलेलं सुद्धा आहे की त्या नळाच्या टोटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे and if you want that water in bucket, आणि जर ते पाणी तुम्हाला त्या बकेटामध्ये पाहिजे आहे and if you say, आणि तुम्ही असं हाताची घडी घालून थांबले I do one day fasting, then I'll see how water will not come. आणि तुम्ही तिथे असे हाताची घडी घालून म्हणले आता एक दिवस मी काय करतो, संपूर्ण एक दिवस मी देवाकडे उपवास करतो आणि मला माहित आहे मग त्या दिवशी ती बकेट भरून जाईल पाण्याने. I pray to God, God please give me water. आणि मग मी देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला पाणी दे. Water is there in tank. छतावर जे टाकी आहे त्याच्यावर पाणी आहे. Your pipeline is good. तुम्ही जे पाईपलाईन केलेले आहे पाणी येण्यासाठी ते पण पूर्णपणे चांगली आहे. Your bucket is ready to receive water. आणि तुमचं बकेट सुद्धा चांगलं आहे की ते पाणी घेण्यासाठी Ready. ते तयार आहे. We are always ready. आपण नेहमी तयार असतो. Like as this. त्या प्रकारे असं तयार असतो आपण. Give me. मला दे मला दे मला दे. If you clean bucket, जर तुम्हाला ते बकेट स्वच्छ करायचं असेल no. You are cleaning bucket, or you are saying, I think there is dirtiness in this bucket, that's why water is not coming. तुम्ही ते बकेट स्वच्छ करत आहात, स्वच्छ करता आणि म्हणता की अरे यार या बकेटामध्येच काहीतरी घाण आहे वाटतं त्यामुळेच पाणी येत नाही. We are doing like as that. आणि आपण अशाच प्रकारे करत आहोत. How we are thinking? आपण बघा कसा विचार करत आहोत. I didn't take bath, that's why God is not blessing me. बघा मी आंघोळ करत नाही ना म्हणून देव मला आशीर्वाद देत नाही. Today is Monday. I didn't take bath, that's why God is not blessing me. आज नेमका सोमवार आहे आणि मी सोमवारच्या दिवशी आंघोळ केली नाही म्हणून देवाने कदाचित मला आशीर्वाद दिला नाही. We are trying to clean this bucket. आणि हे जे बकेट आहे, हे जे शरीर आहे, आपण ह्यालाच धुण्याचा प्रयत्न करतो. Today is Saturday, I have to clean my body. आज मात्र शनिवार आहे, आज मला ते ह्या शरीराला धुवावंच लागेल. I have to clean my hairs. मला माझे जे केस आहेत ते चांगले स्वच्छ करावे लागतील. If I didn't clean hairs, God will not listen my prayer. आणि जर मी हे केस स्वच्छ नाहीत केले तर देव माझी प्रार्थना कशी ऐकेल मग? Where is the problem? समस्या कुठं आहे? Problem is in knob. समस्या जी आहे ती त्या नळाच्या टोटीमध्ये आहे. Knob is from inside. आणि जी टोटी आहे नळाची ती त्या आतमध्ये आहे. Where is problem? समस्या कुठं आहे? Why we are not living our life full of blessing? का आपण जे आपलं जीवन आहे ते पूर्ण आशीर्वादाने भरलेलं का जगत नाही? Where is problem? समस्या कुठं आहे? Problem is not in this body. समस्या जी आहे ती ह्या शरीरामध्ये नाही. Problem is not in God. समस्या ती त्या देवामध्ये पण नाही. But problem is in our heart. पण या शरीरामध्ये जो हृदय आहे त्या हृदयामध्ये समस्या आहे. So we have to work first in our heart. म्हणून सर्वात अगोदर आपल्याला जे काम करायचं आहे ते आपल्या हृदयामध्ये काम करायचं आहे. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे काय? Hallelujah. Hallelujah. Why there is not prosperity in your house? भरभराटीत तुमच्या घरामध्ये का नाही? If you want water जर तुम्हाला पाणी पाहिजे in that bucket, त्या बकेटामध्ये पाणी पाहिजे and if you say water is not coming, so what I do? I feed some 5 children in my house, then water will come automatically. आणि तुम्ही म्हणाल की पाणी काय येत नाही या बकेट मध्ये, मी काय करतो, काय 4-5 लहान लेकरं गोळा करतो, त्यांना घरामध्ये खायला घालतो आणि मग माझ्या नळाला पाणी येईल आणि माझं बकेट पाण्याने भरून जाईल. Some they are thinking like as in mad way. आणि काही लोक आहेत की असा वेड्याप्रमाणे ते विचार करत आहेत. They think when I do dance in front of that tap, then water will come down. काही लोक तर असा विचार करतात की जे पाण्याचं नळ आहे, जे पाणी येत नाही त्या नळाच्या पुढे मी असं चांगलं नाचेन आणि मग पाणी येईल. So they see in picture and they try to
to dance in their house. आणि अशा प्रकारचं जो सीन आहे, चित्र आहे, त्यांनी त्या एखाद्या पिक्चर मध्ये पाहिलेलं असतं आणि मग ते तसं त्यांच्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. We know the problem. आपल्याला माहित आहे समस्या काय आहे. Where is problem? समस्या कुठं आहे? In knob. त्या नळाच्या टोटीमध्ये आहे. Water is there. पाणी त्या ठिकाणी आहे. Like as that, God is there in the heaven. आणि त्या प्रकारे आता मी तुम्हाला सांगतो, देव सुद्धा त्या स्वर्गामध्ये आहे He has blessing for you and me. आणि त्याच्याकडे आशीर्वाद आहेत तुम्हाला आणि मला देण्यासाठी. He has made that way for blessing. He has made that way for blessing for you and me. त्यांनी तो मार्ग सुद्धा तयार करून ठेवलेला आहे तुमच्या आणि माझ्या आशीर्वादासाठी. Who is the way of blessing? आणि मार्ग कोण आहे तुमच्या आणि माझ्या आशीर्वादाचा? Jesus say, I am the way, truth and life. येशू ख्रिस्त म्हणाला, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे. Hallelujah. 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 God has made way through Jesus already. आणि देवाने, त्या स्वर्गीय देवाने त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो मार्ग अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. That means what? म्हणजे काय? Pipeline for our blessing is already ready. आपल्या आशीर्वादाची जी पाईपलाईन आहे ते अगोदरच तयार करून ठेवलेली आहे Through Jesus. येशू ख्रिस्ताच्या द्वारे. Hallelujah. 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 And it is attached to our heart. आणि ती जी पाईपलाईन आहे स्वर्गातून आलेली ती आपल्या हृदयाला जोडलेली आहे. But we have closed our heart. पण आपण हृदय जे आहे ते आपण हृदयच बंद करून ठेवलेलं आहे. There is some stuck in our heart. आणि काहीतरी जे त्या आपल्या हृदयामध्ये चिपटून बसलेला आहे, अडकलेला आहे. That water supply is not going forward easily. आणि म्हणून तर ती पाण्याचा जो सप्लाय होण्याचा मार्ग आहे तो सहजरित्या येत नाही. Force is there. त्या ठिकाणी प्रेशर आहे, But some hindrance are there. पण हृदय जे अडखळण आहे ते अडखळण आपल्या हृदयामध्ये आहे. So try to check out which hindrances are in your heart to supply that blessing. म्हणून आता तुम्हाला तपासायचं आहे त्या स्वर्गातून जे येणारे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्या हृदयामध्ये काय येत नाहीत, कोणत्या प्रकारचं अडखळण आहे. Hindrances are not in mind, not in any part of body, but hindrances are only in your heart. जे अडखळण आहे ते अडखळण तुमच्या मनामध्ये नाहीत किंवा या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये दुसऱ्या नाहीत, तर ते अडखळण तुमच्या हृदयामध्ये आहे. If there is problem in knob, we know. आता जर त्या ठिकाणी त्या नळाच्या टोटीमध्ये समस्या आहे आणि आपल्याला माहित आहे, Some people what they think, you know. काही लोक काय विचार करतात तुम्हाला माहित आहे, Water is not coming now, so I change the pipeline. पाणी येत नाही ना, मग मी काय करतो, पूर्ण जी पाईपलाईन आहे ना तेच बदलून टाकतो. Problem is not in pipeline. समस्या त्या पाईपलाईन मध्ये नाही, Problem is in knob. समस्या कुठे आहे, तर नळाच्या त्या टोटीमध्ये समस्या आहे. Problem is not in Jesus. येशू मध्ये समस्या, प्रॉब्लेम नाही. Problem is not in Heavenly Father, Yehovah. त्या स्वर्गीय पित्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, समस्या नाही. He said, I have all blessings to give you. तो तर म्हणत आहे की माझ्याकडे सर्व प्रकारचा आशीर्वाद तुला देण्यासाठी तयार आहे. But your knob, there is problem in your knob. पण तुझ्या हृदयाची जी टोटी आहे ना त्या टोटीमध्ये समस्या आहे. First you check out. सर्वात अगोदर ती टोटी तू चेक कर, तपास. Now God will not repair that knob. We have to repair. आता देव त्या हृदयाच्या त्या टोटीला रिपेअर करणार नाही किंवा तिला पुन्हा दुरुस्त करणार नाही. तुम्हाला आणि मला दुरुस्त करायचा. How? कसं? How? कसं? How? कसं? Just take word of God. फक्त देवाचं वचन घ्या, That knob automatically repair. ती जी हृदयाची जी टोटी आहे ती आपोआप दुरुस्त होऊन जाईल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Are you getting हे this? समजत आहे का? Now read Proverbs chapter 23 and 26. आता This is तुम्ही important. नीतिसूत्राचं पुस्तक आहे 23वा अध्याय आणि वचन 26 वाचा. My son, My son, give me your heart. give me your heart. Just stop here. In Marathi, read. माझ्या मुला, Speak, माझ्या मुला. तू आपले हृदय मला दे. What God is asking to you and me. देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे काय मागत आहे? He is not asking your money. He is not asking your gold, your silver.
तो तुमचे पैसे मागत नाही, तो तुमचे सोनं मागत नाही किंवा तुमचे चांदी मागत नाही. He is not asking your land. ते देव तुमचे जमीन सुद्धा मागत नाही. What God is asking to you and me? देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे काय मागत आहे? God is saying, my child, my son, my daughter, give me your heart. देव म्हणत आहे, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुली, सर्वात अगोदर तो तुझं हृदय मला दे. Hallelujah. हालेलुया. When you give your heart to Jesus, जर तुम्ही तुमचं हृदय जे आहे ते देवाला द्याल, when you give your heart today to Jesus, जर तुम्ही आज तुमचं हृदय देवाला द्याल, Jesus will repair your heart. देव स्वतः, येशू स्वतः तुमचं जे हृदय आहे त्याला दुरुस्त करेल. Jesus will remove all stuckness from your heart. आणि जे तुमच्या हृदयामध्ये अडकून बसलेलं आहे, चिपटून बसलेलं आहे, ते येशू ख्रिस्त स्वतः ते काढून टाकेल. Jesus will remove all those dirty things from your heart. येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात तुमच्या सर्व घाण गोष्टी आहेत त्या काढून टाकेल. Why? का? Then only your life will be full of blessing. कारण त्यानंतरच तुमचं जीवन पूर्ण आशीर्वादाने भरलेलं असणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 To whom you have given your heart? तुम्ही तुमचं हृदय कोणाला देत आहात? You have given. तुम्ही तुमचं हृदय कोणाला दिलेलं आहे? If you are saying Jesus, then why you are not living your life full of blessing? जर तुम्ही म्हणताय मी माझं हृदय येशूला दिलेलं आहे, मग मला सांगा तुम्ही तुमचं जीवन आशीर्वादाने भरलेलं का जगत नाही? Why still we are not living? आताच्या या काळापर्यंत सुद्धा तुम्ही तुमचं जीवन आशीर्वादाने का जगत नाही? You know, in Hindi there is they said always. हिंदीमध्ये एक चांगली म्हण आहे, त्या ठिकाणी असं नेहमी म्हटलं जातं. Shankar Dada always used to say to Rohini sister. मी आहे, जी माझी वाईफ आहे रोहिणीला हे नेहमी बोलत असतो. He saying, मी म्हणतो बरं का, दिल दिया जान भी देंगे. बोलू का? दिल दिया जान भी देंगे. हे यीशु तेरे लिए. Hallelujah. Praise the Lord. That means what? म्हणजे काय? When you give heart to somebody, ज्यावेळेस तुम्ही तुमचं हृदय कोणा एखाद्याला तुम्ही देता, all your things become him, तुमच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपोआपच त्याच्या होऊन जातात. and all his things become yours. आणि त्याच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व आपोआप तुमच्या होऊन जातात. In marriage this is happen. हे लग्नामध्ये असं होत असतं. Husband, he is a rich person. पती जो आहे तो श्रीमंत व्यक्ती आहे. Suppose he is collector समजा की तो एक कलेक्टर आहे and he married that girl who is beggar. आणि त्यांनी अशा एखाद्या मुलीसोबत लग्न केलं की जी भिकारी आहे. Immediately that beggar become a rich person because of her आणि husband. ज्यावेळेस तो कलेक्टर त्या भिकारी एका मुलीसोबत लग्न करतो, आपोआप त्या क्षणापासूनच त्या भिकारी मुलीला त्या कलेक्टरच्या ज्या सर्व गोष्टी आहेत आपोआप त्या भिकारी मुलीच्या होऊन जातात. Hallelujah. हालेलुया. In marriage this is happen. That boy give heart to that girl give heart to that boy. आणि हे लग्नामध्ये नेहमी असं घडून येतं की तो जो मुलगा आहे तो त्या मुलीला त्याचं हृदय देतो आणि ती मुलगी जी आहे ती तिचं हृदय त्या मुलाला देऊन टाकते. In love this is happen always. आणि हे प्रेमामध्ये सुद्धा हे घडून येतं नेहमी. In every love. हे प्रत्येक प्रकारच्या प्रेमामध्ये हे घडून येतं. In husband wife, जे नवरा आणि बायको यांच्या प्रेमामध्ये, father son, मुलगा आणि त्याचा वडील त्या दोघांच्या mother प्रेमामध्ये, son or girl, आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी ह्या दोघांच्या प्रेमामध्ये, brother sister, किंवा बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमामध्ये, in every love प्रत्येक प्रकारच्या त्या प्रेमामध्ये हे घडून you येतं. have to give first your heart. सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं हृदय द्यायचं असतं. Hallelujah. 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 See, some people they are teaching according to Bible. काही लोक देवाच्या वचनानुसार शिकवत आहेत. See, if I give my heart to somebody or if you give your heart to somebody. ते अशा प्रकारे शिकवत आहेत की जर मी माझं हृदय एखाद्या व्यक्तीला देईन, No, just before that, if you give your heart to somebody त्याच्या अगोदर जर तुम्ही तुमचं हृदय एखाद्याला द्याल and you are rich person, आणि समजा की तुम्ही श्रीमंत आहात, what you do for that another person? तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसाठी काय कराल? If he say I want bike,
जर जर तो म्हणेल की मला गाडी पाहिजे, It may be boy or girl. कदाचित ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल. If you say I want bike, ती म्हणेल किंवा तो म्हणेल की मला गाडी पाहिजे. if you are rich, what you do? आणि तुम्ही जर श्रीमंत असाल तर मला सांगा तुम्ही काय कराल? You are ready to die for that person. तुम्ही त्या व्यक्तीसाठी मरायला सुद्धा तयार असणार. Bike is not big thing for you. आणि ती जी गाडी आहे त्यानं मागितलेली ती तुमच्यासाठी मोठी गोष्ट नसणार आहे. You have given your heart already to that person. तुमचं हृदय त्या माणसाला अगोदर देऊन टाकलेलं आहे. You have given heart. तुम्ही तुमचं संपूर्ण हृदय त्याला देऊन टाकलेलं You आहे. are ready to die. तुम्ही त्याच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहात. That means what? म्हणजे काय? If you ask bike, you will give him immediately bike. जर त्याने गाडी तुमच्याकडे मागितली तर तुम्ही त्या क्षणाला त्याला गाडी घेऊन द्याल. Hallelujah. हालेलुया. दिल दिया जान भी देंगे, पैसा क्या चीज है? Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Are you getting this? हे समजत आहे का? In some churches, the pastors they are teaching like this. आणि काही मंडळामध्ये काही चर्चमध्ये पास्टर अशा प्रकारे शिकवत आहे. You give tithes to God. तुम्ही देवाला दशमांश द्या. You know what is the meaning of tithes? तुम्हाला माहित आहे का दशमांश याचा अर्थ काय आहे? Only 10%. फक्त 10वा भाग. I am coming on that point now. आता मी ह्या मुद्द्यावर येत आहे. दिल दिया जान भी देंगे, पैसा संपत्ति सोना क्या चीज है? If you surrender your heart to somebody, जर तुम्ही तुमचं हृदय एखाद्याला तुम्ही समर्पित कराल, you will give him gold, silver, diamond, everything to him. तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसा द्याल, त्याला तुम्ही सोनं द्याल, त्याला तुम्ही चांदी द्याल, प्रत्येक प्रकारची गोष्ट तुम्ही त्याला द्याल. You try to make happy that person every day. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचं हृदय दिलेलं आहे त्या व्यक्तीला रोज आणि रोज तुम्ही त्याला फक्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. Some are old person, they are thinking, Dada, it was happening but in beginning of my marriage. काही या ठिकाणी जुने लोक आहेत, जे म्हातारे पण आहेत, ते म्हणत आहेत की दादा हे घडलेलं आहे बरं का, पण हे माझ्या लग्नाच्या वेळेस हे खूप अगोदर घडलेलं आहे. In the beginning of my marriage. माझ्या लग्नाच्या त्या सुरुवातीला हे घडलेलं आहे. But not now. पण आता काहीच नाही हो. But are you getting this point? पण तुम्हाला हा मुद्दा समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In some churches they are teaching you give tithes. काही मंडळांमध्ये चर्चमध्ये तुम्ही ज्यावेळेस दशमांश देता, They are teaching on tithes. ते दशमांश देण्याविषयी शिकवत आहेत. That means what? म्हणजे काय? Tithes means 10%. बघा दशमांश म्हणजे 10%, 10वा भाग. What you are earning through your business, through your job, तुमच्या कामाच्या द्वारे महिनाभरात किंवा तुमच्या व्यवसायाच्या द्वारे तुम्ही जे काही कमवत आहात, you give 10% to God as a honor. तुम्हाला त्या पगाराचा, तुम्हाला त्या कमाईचा 10वा भाग म्हणजे 10% तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. As a honor. एका मालकासारखा तो तुम्हाला द्यायचा आहे. Honor, honor. देवाचा तुम्हाला ते सन्मान सन्मान. करत द्यायचा आहे तुम्हाला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 हालेलुया. If you are giving only tithes, जर तुम्ही फक्त 10वा भाग द्याल, that means what you are giving to God, you know. तुम्हाला माहित आहे, देवाला माहित आहे तुम्ही काय देत आहात. You are giving only 10% your heart to God. तुम्ही तुमच्या हृदयाचा फक्त 10वा भाग देवाला देत आहात. What is in 90%? 90% मध्ये काय आहे Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. I am not against tithes. मी दशमांश देण्याच्या विषयी त्याच्या विरोधामध्ये नाही. Just try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न Holy करा. Spirit revealed me. That's why I am speaking. पवित्र आत्म्याने मला हे प्रगट करून दाखवलं, त्यामुळे मी तुम्हाला हे बोलत आहे. I was also giving tithes. मी स्वतः सुद्धा दशमांश देतो, But try to understand. पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. When you are giving tithes to God, ज्यावेळेस तुम्ही देवाला दशमांश देत असता, that means you have given only your 10% heart to God. त्यावेळेस तुम्ही फक्त तुमच्या हृदयाचा 10वा भागच देवाला देत असता.